नाशिकमध्येच काठेगल्ली परिसरातील महापालिकेने अनधिकृत ठरवलेला 7 पीर दर्गा हटवण्यात आला। दर्ग्याचं अतिक्रमण काढण्यासाठी रात्रीपासून पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिका अतिक्रमण विभागाकडून काम सुरू होतं। आता हे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे। महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे। मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री कारवाईला सुरुवात झाली होती, परंतु यावेळी संतप्त जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि वाहनांवरती दगडफेक केली। यात काही पोलीस जखमीही झाले। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे। तसंच अतिक्रमणाचा मलबा आणि साहित्य महापालिकेच्या वाहनातनं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेले जे अनधिकृत दर्गा होती त्याचं काम जे आहे ते आता या ठिकाणी हटवण्याचं सुरू होतं। प्रशासनाच्या माध्यमातून आता ही संपूर्ण दर्गाच्या परिसरातल्या अतिक्रमणाचं जे बांधकाम होतं जे संपूर्ण काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या या गाड्यांमधून आता हे संपूर्ण दर्गेचे ठिकाणचं जे साहित्य आहे त्या ठिकाणी हे आपल्याला घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर पहाटेपासून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून हे संपूर्ण अतिक्रमण हटवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जात होते आणि एकूणच आता या ठिकाणची जी अतिक्रमणाची संपूर्ण कारवाई आहे ती पूर्ण झाल्याची सध्या तरी माहिती मिळते आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिक शहरातील या ठिकाणी काठेगल्ली ठिकाणी असलेले जे दर्ग्याचं जे अतिक्रमण आहे ते आता या ठिकाणी हटवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये सध्या पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणल्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे। मात्र आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण जी कारवाई आहे अतिक्रमणाची कारवाई आहे ती पूर्ण झाल्याची माहिती मिळते। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।